नमस्कार मित्रांनो, मी शोभराज. मित्रांनो, आपण बघतोय कॉशीज और आयलर्स इक्वेशन इन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. त्याचे आपण आहे ना मित्रांनो इंट्रोडक्शन बघितले, फॉर्म्युले कसे आले ते बघितले. त्यानंतर आपण त्याचे काही क्वेश्चन्स पण घेतलेले आहेत मित्रांनो. आता आपण मित्रांनो ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघतो हे बाकीचे सगळे क्वेश्चन्स. ठीक आहे. नीट लक्ष द्या मित्रांनो. हा जो क्वेश्चन आहे ना, आता आपण ह्याच्या अगोदर बघितलं आहे सगळं. काय बघितलं आहे की सबस्टिट्यूशन करायचं मित्रांनो. काय सबस्टिट्यूशन करायचं ह्या सगळ्या ह्याच्यात? एक्स इक्वल टू ई रेश पॉवर झेड, झेड इक्वल टू लॉग एक्स, हे सबस्टिट्यूशन कसे आले वगैरे सगळं बघितलं आपण मित्रांनो. त्यानंतर एक्स असेल, एक्स डी वाय बाय डी एक्स असेल तर आपण एकच फॅक्टर घेतो. जर मित्रांनो एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर असेल तर आपण दोन फॅक्टर घेतो, डी डी मायनस वन ऑफ वाय. आणि मित्रांनो जर हा एक्स क्यूब डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब असेल म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल तर मित्रांनो आपण मात्र तीन फॅक्टर घेतो, एक डी डी मायनस वन, तिसरा डी मायनस टू ऑफ वाय. तर मित्रांनो हा एक्स क्यूब डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूबच्या ऐवजी काय येणार तुमचा आता? डी डी मायनस वन डी मायनस टू ऑफ वाय. सिम्पल. त्यानंतर मित्रांनो प्लस टू एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय येणार आहे? डी डी मायनस वन ऑफ वाय प्लस टू टाइम वाय इक्वल टू हा 10 मित्रांनो. एक्स म्हणजे काय सांगितलं मी आत्ताच आपण बघितलं. एक्स म्हणजे काय घ्यायचा? ई रेश पॉवर झेड प्लस वन अपॉन ई रेश पॉवर झेड. सिम्पल. हे झालं इक्वेशन आपलं. आपल्याला आता ह्याला सॉल्व करायचं आहे एकदम सिस्टमॅटिकली. डी इंटू डी, डी स्क्वेअर मायनस डी. ओके. आता हा परत डी मायनस टू आहे, वाय आपण एकदम शेवटी घेऊया, प्लस टू टाईम डी इंटू डी, डी स्क्वेअर मायनस डी. वाय नंतर घेऊया मित्रांनो आपण टू आणि सगळ्यांचा कॉमन काय आला? वाय आला. सिम्पल. इक्वल टू हा 10, हा ई रेश पॉवर झेड झाला मित्रांनो. हा 1 बाय ई रेश पॉवर झेड, दॅट इज ह्याला असं लिहू शकता तुम्ही ई रेश पॉवर मायनस झेड. सिम्पल. ओके. आता मित्रांनो आता बघा, आता आपण अजून काय करू शकतो रे? तर एक मिनट. तर मित्रांनो आता अजून ह्याला थोडंसं सॉल्व करायचं. काय कशाला सॉल्व करायचं बघा, की आपण एक सेकंद तर ह्याला सॉल्व करून घ्या व्यवस्थित. हा आला डी स्क्वेअर गुणिले डी, हा झाला डी क्यूब, डी स्क्वेअर गुणिले मायनस टू, दॅट इज टू डी स्क्वेअर. ओके. परत डी गुणिले डी मायनस डी स्क्वेअर, मायनस मायनस प्लस टू डी, प्लस टू डी, डी गुणिले टू, म्हणजे काय झाला? मायनस मायनस प्लस टू डी, प्लस प्लस प्लस. आता दोननं मल्टिप्लिकेशन केलं, टू डी स्क्वेअर मायनस टू डी प्लस टू ऑफ वाय इक्वल टू हा काय झाला रे? 10 टाइम ई रेश पॉवर झेड प्लस ई रेश पॉवर मायनस झेड. सिम्पल. आता मित्रांनो हा मायनस प्लस कॅन्सल, ह्या दोनमधून एक गेला, सॉरी हे प्लस टू मायनस टू डी गेट कॅन्सल, म्हणजे उरलं काय? डी क्यूब. ओके. राहिला काय रे आता? हा डी स्क्वेअर राहिला मायनस डी स्क्वेअर आणि हा काय राहिला? प्लस टू ऑफ वाय इक्वल टू 10 टाइम ई रेश पॉवर झेड प्लस ई रेश पॉवर मायनस झेड. सिम्पल. ओके. आता मित्रांनो तुम्हाला काढायचं आहे वाय सी आणि वाय पी. वाय सी कशावरून काढतो आपण? ह्या इक्वेशनवरून, डी क्यूब मायनस डी स्क्वेअर प्लस टू इक्वल टू 0. आपल्याकडे कॅल्सी आहे मित्रांनो. इकडे बघा, काही टेन्शन घ्यायचं नाही, काही आलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. कॅल्सी रिसेट करायचा अगोदर. कॅल्सी कसा रिसेट करायचा? शिफ्ट 9 म्हणजे क्लिअर, हा 3 इक्वल टू सिम्पल. आता मित्रांनो इक्वेशन किती नंबरला आहे? 5 नंबरला.
आता आपलं जे इक्वेशन आहे ते कुठलं आहे रे, क्यूबॉल आहे, म्हणजे थर्ड ऑर्डर डिग्री पॉलिनोमियल्स. सो गाईज याला लिहायचं 4. आता एची किंमत किती आहे, ए इक्वल टू 1 आहे, बी इक्वल टू किती आहे रे, बी इक्वल टू -1 आहे, डी आहे का इथं नाही आहे, म्हणजे सी इक्वल टू किती आला 0, आणि स्मॉल डी इक्वल टू किती आला तुमचा +2 आला. आता त्या किमती टाका. ए इक्वल टू किती आहे 1 -1, नंतर सी किती आहे 0, नंतर डी किती आहे +2. ओके, किमती टाकल्या. पहिला फॅक्टर डी इक्वल टू किती आला -1, दुसरा फॅक्टर किती आला प्लस और मायनस, हे बघा दुसरा फॅक्टर डी इक्वल टू किती आला 1 + i, आणि त्याच्यानंतरचा किती आला -1 - i आला, 1 - i. सिंपल व्हॅल्यू टाकू. आता काय झालं, हे रिअल आणि रिअल आणि डिफरंट झाला, आणि हा कॉम्प्लेक्स रूट झाला. सो गाईज तुमचा YC आला C1 e⁻⁻x, म्हणजे सॉरी आपण व्हेरिएबल चेंज केला झेड घ्यायचा, हे बघा बऱ्याच वेळेला होतं असं, प्लस अल्फा किती आहे तुमचा, अल्फा इक्वल टू 1 आहे आणि बीटा इक्वल टू किती आहे 1, म्हणजे हा काय झाला e⁻z इन ब्रॅकेट C1 cos x प्लस C2 sin x. सिंपल. ओके, सो गाईज your YC is C1 e⁻⁻log x plus e⁻log x in bracket C1 cos of log x plus C2 sin of log x. ओके झालं. आता आपण रूल शिकलो मित्रांनो, ई आणि लॉग काय झालं कॅन्सल झालं. YC इक्वल टू C1, आता लॉग एक्स म्हणजे डिवाइड करायचं त्याला, e⁻log of 1/x प्लस e⁻log of x इन ब्रॅकेट, याला काय चेंज होणार नाही, C1 cos of log x प्लस C2 sin of log x. ओके, सो गाईज तुमचा आन्सर काय आहे बघा, YC इक्वल टू हा C1, ई आणि लॉग काय झालं रे कॅन्सल झाला, उरला काय फक्त 1/x प्लस इथं फक्त राहिला x, इथं काय झाला x राहिला, ई आणि लॉग कॅन्सल झाला, x इन ब्रॅकेट C1 cos of log x प्लस C2 sin of log x. सिंपल. ओके, सो गाईज आता आपण खाली येणार, YC आला आपला. आता आपल्याला काय करायचं आहे YP इक्वल टू काय येणार आहे, YP इक्वल टू 1/phi of d into f of z, 1/d³ मायनस काय रे फंक्शन d² + 2 ऑफ 10 e⁻z प्लस e⁻−z. तर मित्रांनो हा झाला. आता सेपरेट करायला 1/1 सेपरेट केला आपण, हा काय झाला d³ मायनस d² + 2, हा 10 बाहेर घ्या, आता हा 10 कॉमन आहे ना, तो बाहेर घेतला, e⁻z प्लस 1/d³ मायनस d² + 2 ऑफ e⁻−z. सिंपल. आता एची किंमत किती आहे, इथं ए इक्वल टू 1 आणि इथं ए इक्वल टू -1. सिंपल, त्या किमती टाका. सो युअर आन्सर इज 10. डीची किंमत काय टाकायची आहे, जर एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर आपण डीची किंमत काय टाकतो, डीची किंमत ए टाकतो. हे सगळं खूप वेळा बघितलं आपण, हा टाईप 1 आहे मित्रांनो, मी काय परत तो फॉर्म्युला लिहित नाही, तुम्ही लिहू शकता. अरे हा पॉझिटिव्ह आहे, ओके, हा e⁻. ओके, हा झाला 1/³ मायनस 1² + 2
ई रेश पॉवर झेड प्लस आता इथे घेणार मायनस -1चा क्यूब -1चा स्क्वेअर आणि +2 आणि हा झाला ई रेश पॉवर मायनस झेड. सिम्पल. सो युअर वाय पी इज 10 टाइम 1 गेट कॅन्सल 1/2 आला ई रेश पॉवर झेड प्लस -1चा क्यूब मायनस असतो हा लक्षात घ्या. हा -1 हा मायनस ऑफ मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. हा प्लस मायनस कॅन्सल झाला परत इथं आणि हा झाला ई रेश पॉवर मायनस झेड. सिम्पल. ठीक आहे. सो गाईज तर वाय पी कुठं आला तुमचा 10 टाइम 1/2 ई रेश पॉवर झेडची किंमत किती आहे आता लॉग एक्स प्लस -2 आणि हा झाला प्लस म्हणजे इथं केस फेल झाली मित्रांनो. आपली केस काय झाली फेल झाली. ए -2 + 2 दॅट इज काय झाला 0 झाला. केस फेल झाले आपण काय करतो परत डेरिव्हेटिव्ह काढतो. ओके हे तर थोडंसं लिहूया आपल्याला केस फेल झाल्यानंतर काय होतं ते लक्षात घ्या मित्रांनो. आपण काय करतो 1/5 ऑफ डी ई रेश पॉवर AX असेल तर वाय पी घेत असताना आपण करतो 1/5 ऑफ A इंटू ई रेश पॉवर AX आणि जर फाय ऑफ ए इक्वल जर 0 आला तर काय होतं केस ऑफ फेल्युअर. आणि मित्रांनो केस फेल झाली तर मित्रांनो इथं काय झाली केस फेल झाली. केस फेल झाल्यानंतर आपण काय करतो रे केस फेल झाल्यानंतर आपण हे बघा वाय पी घेत असताना हा वाय पी इक्वल टू 10 1/2 ई रेश पॉवर झेड. ओके. आणि आता इथे केस फेल झाली आपली प्लस केस फेल झाल्या काय करतो मित्रांनो आपण झेड घेतो झेड डिवायडेड बाय आता डी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे डी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह हे बघा डी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आणि डी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आणि 2चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. डी क्यूबचा 3D स्क्वेअर हा झाला 3D स्क्वेअर -2. ओके. आणि हा ई रेश पॉवर मायनस झेड जशाला तसा. सिम्पल. सो युअर वाय पी इज 10 टाइम 1/2 ई रेश पॉवर झेड प्लस हा झेड हा ई रेश पॉवर मायनस झेड. आता आपल्याला डीची किंमत टाकायची किती आहे ते -1 -2. ओके. -1चा स्क्वेअर काय झाला पॉझिटिव्ह वगैरे तिथं. सो वाय पी इज 10 टाइम 1/2 ई रेश पॉवर झेड प्लस आता ई रेश पॉवर झेड तुम्ही काय लिहू शकता रे लॉग ऑफ एक्स प्लस झेड म्हणजे लॉग ऑफ एक्स आणि हा ई रेश पॉवर मायनस लॉग ऑफ एक्स आणि होल डिवाइड बाय हा झाला 3चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर किती झाला -1चा स्क्वेअर 1 3 आणि 2 किती झाले रे 3 आणि 2 झाले काहीतरी गंमत झाली आपल्या डी स्क्वेअर 2D हां 2D डी स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्ह 2D आला ना डी आणि डीची किंमत किती आहे तुमची इथं -1 हां मिस्टेक करायची नाही लक्षात घ्या. स्टेप बाय स्टेप करा वेळ लागू द्या काही प्रॉब्लेम नाही. हा किती झाला मायनस प्लस आणि मायनस हा झाला 5. ठीक आहे. आता आपल्याला व्हॅल्यू टाकायची मित्रांनो वाय पी इक्वल टू 10 टाइम 1/2 एक्स ई आणि लॉग काय झालं कॅन्सल झाला प्लस हा लॉग एक्स बाय 5 आणि हा काय होणार आहे मित्रांनो आता बघा ई रेश पॉवर लॉग ऑफ 1/x
ई आणि लॉग काय झालं, कॅन्सल झालं. म्हणजे वाय पी इक्वल टू काय आला, 10/2 हे लिहा 10 असं लिहा, नका गोळ करू. हा 1/2 एक्स प्लस हा 1/x आला मित्रांनो, 1/x इंटू लॉग एक्स आणि हा 5 बाहेर, हा 1/5 बाहेर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. फक्त तुम्हाला सिस्टमॅटिकली क्वेश्चन्स करायचे एवढं लक्षात ठेवा. आता मित्रांनो हा क्वेश्चन पण खूप महत्त्वाचा आहे, हा एक्झामला आलेला आहे त्याच्यानंतरचा खालचा. काय क्वेश्चन आहे रे? क्वेश्चन आहे x² साइन लॉग ऑफ एक्स. बघा लगेच लक्षात आलं पाहिजे तुमच्या की व्हेरिएबल जर जोडून आलं आहे तर हा सेकंड पार्टमधला क्वेश्चन आहे, ज्यात कॉशीज आणि लिजेंडरी इक्वेशन बघतो. सिंगल एक्स वगैरे असेल तर हा क्वेश्चन आहे कॉशीज किंवा ऑयलर्सचा. म्हणजे एक्स इक्वल टू ई रेज पॉवर झेड, झेड इक्वल टू लॉग ऑफ एक्स. त्याच्यानंतर मित्रांनो सबस्टिट्यूशन घेतो आपण, एक्स dy/dx म्हणजे डी ऑफ वाय. आणि मित्रांनो x² d2y/dx² असेल तर लिहितो आपण डी ऑफ d-1. ओके. सो गाईज तर आता आपलं इक्वेशन काय झालं बघा, ह्या x² d2y/dx² च्या ऐवजी d-1 ऑफ y मायनस 3 टाइम d ऑफ y प्लस 5 ऑफ y इक्वल टू x² च्या जागी, आता x² च्या जागी ई रेज पॉवर झेड चा स्क्वेअर आणि काय रे, साइन ऑफ लॉग एक्स, साइन ऑफ झेड आला. लॉग एक्स म्हणजे झेड ना. आता आपल्याला सॉल्व करायचं हे इक्वेशन सॉल्व करायचं मित्रांनो. कसं इक्वेशन सॉल्व करायचं, हा झाला d² मायनस d ऑफ मायनस 3d ऑफ प्लस 5 ऑफ y इक्वल टू, हा झाला ई रेज पॉवर 2z आणि हा झाला साइन ऑफ झेड. सिंपल. आता मित्रांनो हा झाला d² मायनस 4d प्लस 5 ऑफ y इक्वल टू ई रेज पॉवर 2z साइन झेड. सिंपल. तर मित्रांनो आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा जो क्वेश्चन आहे, आता याच्यात काय करतो बघा आपण, हा नीट लक्ष द्या. तर मित्रांनो ह्या क्वेश्चनमध्ये आपण YC काढतो, YC त्याच्यासाठी ऑक्झिलरी इक्वेशन, म्हणजे हा झाला d² मायनस 4d प्लस 5 इक्वल टू 0. याचे फॅक्टर 5 × 5 ते पडत नाही आणि त्याचे काय आन्सर येत नाही. मग आपण काय करतो, मग आपण कॅल्सीचा यूज करतो. कॅल्सी हे बघा इकडे लक्ष द्या, कॅल्सी काय केला, रिसेट केला. कॅल्सी कसा रिसेट करतो आपण, शिफ्ट क्लिअरसाठी 9 3 इक्वल टू सिंपल. आता बघा इक्वेशन ह्याच्यात काय गडबड होते का बघा, -3 ऑफ डी राईट. ओके काही याच्यात आपली काही गडबड झालेली नाही आहे. तर मग आपण फॅक्टर पाडूया मित्रांनो. मोड इक्वेशन नंबर 5, त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर इक्वेशन आहे. ए ची किंमत 1 आहे मित्रांनो, बी ची -4 आहे, सी ची 5 आहे मित्रांनो. मग त्याचे फॅक्टर काय आले मित्रांनो, 2 + i. काय आले, डी इक्वल टू आले मित्रांनो 2 + i. याचाच अर्थ झाला मित्रांनो अल्फा इक्वल टू 2 आहे आणि बीटा इक्वल टू 1 आहे, 1. ठीक आहे. सो YC इज C1 ई रेज पॉवर अल्फा म्हणजे 2z इन ब्रॅकेट C1 cos 2z प्लस C2 sin 2z. सिंपल. मला वाटतं आपण हे तर कुठेतरी एक्स लिहिले काय की ह्या YC मध्ये.
हां इथं बघा, इथं झेड लिहायचा होता, झेड लिहायचा होता, ते बाय मिस्टेकली माझ्याकडून तसं चालं. आणि मग झेडची व्हॅल्यू लिहायची होता आपल्याला लॉग एक्स. ओके, ते आपण करेक्ट केले. आता हा क्वेश्चन बघतो मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू टाकायच्या. वाय सी इक्वल टू ई रेश पॉवर 2, झेडची किंमत किती आहे, लॉग ऑफ एक्स इन ब्रॅकेट C1 कॉस ऑफ 2 लॉग ऑफ एक्स, 2 लॉग ऑफ एक्स प्लस C2 साइन ऑफ 2 लॉग ऑफ एक्स. सिंपल. हा झाला तुमचा वाय सी मित्रांनो. त्याला अजून कसं लिहू शकता, ई रेश पॉवर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर झाला मित्रांनो. ई आणि लॉग कॅन्सल होणार. C1 कॉस ऑफ 2 लॉग ऑफ एक्स, ह्याला काय करायची गरज नाही आहे मित्रांनो. C2 साइन ऑफ 2 लॉग ऑफ एक्स. सिंपल. ओके. सो गाईज आता आपण बघतोय वाय सी इक्वल टू ई आणि लॉग कॅन्सल जर राहिला फक्त एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट C1 कॉस ऑफ 2 लॉग एक्स प्लस C2 साइन ऑफ 2 लॉग एक्स. सिंपल. सो गाईज आता आपल्याला काढायचं आहे वाय पी. काय काढायचं आता आपल्याला, वाय पी. वाय पी कसा काढतो रे, वाय पी इक्वल टू 1/phi ऑफ डी इंटू एफ ऑफ झेड. वाय पी इक्वल टू मित्रांनो फाय ऑफ डी किती आलं तुमचा, 1/d² मायनस 4d प्लस 5 आहे. ओके. आणि फंक्शन काय आले हे बघा, फंक्शन आहे तुमचं ई रेश पॉवर 2z इंटू साइन झेड, ई रेश पॉवर 2z इंटू साइन झेड. आता इथं कुठला टाईप वापरायचा, तर मित्रांनो आपण पहिले जे 4 टाईप होते ना आपले, ते कसे होते, सिंगल फंक्शनवाले होते. नंतरचा जो टाईप होता 5 नंबरचा, त्याच्यात तो टाईप बघितला होता आपण मित्रांनो, वाय पी इक्वल टू 1/phi ऑफ डी इंटू ई रेश पॉवर AX इंटू व्ही जर आला तर आपण काय करायचं मित्रांनो, 1/phi ऑफ डीच्या ऐवजी काय घ्यायचो, डी प्लस ए, आणि हा ई रेश पॉवर AX बाहेर घ्यायचो आणि व्ही नंतर घ्यायचो. सिंपल. सो गाईज आपण ह्या क्वेश्चनमध्ये तसंच करूया. वाय पी इक्वल टू ई रेश पॉवर 2z बाहेर, 1 डीच्या ऐवजी काय येणार आता, डी प्लस एची किंमत किती आहे, 2 चा स्क्वेअर मायनस 4 टाइम डी प्लस 2 आणि प्लस 5, आणि व्ही काय रे तुमचा, व्ही आहे तुमचा मित्रांनो साइन ऑफ झेड. सो गाईज यू आर ई रेश पॉवर 2z, ह्याला सॉल्व केला आपण. आता ए प्लस बीचा स्क्वेअर काय येतो, d² प्लस 4d प्लस 4, ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी ए प्लस बीचा स्क्वेअर इक्वल टू आपण काय लिहितो रे, a² प्लस 2ab प्लस b². मायनस असेल तर मायनस देतो. सिंपल. आणि काय मित्रांनो, हा त्याच्यानंतर मायनस 4d मायनस 8 प्लस 5, आणि हा झाला मित्रांनो साइन झेड. काय झाला रे, साइन झेड. सो ई रेश पॉवर 2z 1/, आता इथे काय कॅन्सल होते बघा, 4d कॅन्सल, 4 आणि 5 किती झाले, 9 मधून 8 गेले किती राहिले, 1 राहिला. म्हणजे हा झाला d², मोठी संख्या कुठल्या, प्लस 1, आणि हा झाला साइन झेड. सिंपल. आता मित्रांनो परत लक्षात घ्या, ह्याच्यात सिंगल मिस्टेक 0 मार्क मिळून देऊ शकतो तुम्हाला. मायनस आहे इथं, 4 आणि 5 किती होतं, 9 होतो, म्हणून ॲडिशन 9 मायनस 8 दॅट इज 1. सिंपल. तर हा 1 आला, लक्षात घ्या. ओके. तर आता मित्रांनो साइन जर फंक्शन असेल तर आपण काय वापरतो आता त्यासाठी पण फॉर्म्युला मित्रांनो, 1/phi ऑफ डी इंटू
साईन ऑफ ए एक्स प्लस बी हे जर फंक्शन असेल तर आपण वाय पी कसं काढायचो, डी स्क्वेअर फाय ऑफ डी स्क्वेअरच्या ऐवजी काय करायचं, फाय ऑफ मायनस ए स्क्वेअर टाकायचो आणि साईन ऑफ ए एक्स प्लस बी. आता मित्रांनो याच्यात केस फेल होणार आहे, कारण डी स्क्वेअर मायनस वनचा स्क्वेअर मायनस घ्यायचे बाहेर आणि वनचा स्क्वेअर काय होणार आहे, 1 म्हणजे मायनस 1 प्लस 1 दॅट इज 0. मग केस फेल होणार आहे. जर फाय ऑफ मायनस ए स्क्वेअर इक्वल टू 0 आला तर आपण काय म्हणतो रे, केस काय झाली, फेल झाली, केस ऑफ फेल्युअर. आणि अशी केस जर फेल झाली तर आपण वाय पी काढताना काय करतो रे, आता इथं एक्स घेतो, एक्स कारण एक्स वरती, खाली काय करतो, फाय डॅश ऑफ मायनस ए स्क्वेअर आणि जे काय फंक्शन असेल ते. हे आपली सिस्टीम आहे, आपण तसंच करणार मित्रांनो. आपण काय करणार, आपण बघा आता आपण काढतो वाय पी इक्वल टू ई रेश पॉवर 2z बाहेर, ई रेश पॉवर 2z बाहेर. इथं केस फेल झाले ऑलरेडी. डी स्क्वेअरची किंमत काय झाली, मायनस 1चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर दॅट इज -1 प्लस 1 0 होणार आहे. म्हणजे केस काय झाली, फेल झाली. फेल केस झाले काय करतो आपण, झेड वर घेतो, डी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2d आणि हा परत साईन झेड, सिम्पल. तर मित्रांनो वाय पी इक्वल टू काय आला तुमचा, ई रेश पॉवर 2z 1/d म्हणजे काय रे, 1/d म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साईन झेड विथ रिस्पेक्ट टू झेड करायचं फक्त. म्हणजे वाय पी इक्वल टू आला तुमचा ई रेश पॉवर 2z इंटू झेड डिवाइड बाय 2 आणि साईनचा इंटिग्रेशन येतो मायनस कॉस झेड. ओके. बट आता तुम्हाला परत या व्हॅल्यू चेंज करायच्या आहेत, झेडमधल्या व्हॅल्यू व्हेरिएबल एक्समध्ये घ्यायच्यात. म्हणजे हा ई रेश पॉवर 2 लॉग एक्स इंटू झेड म्हणजे लॉग एक्स डिवाइड बाय 2 मायनस बाहेर कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स, सिम्पल. सो your yp is yp equal to e raised power log of x square into log x divided by 2 आणि हा झाला cos of log of x, सिम्पल. डॉट आहे मल्टिप्लिकेशन आहे. ई आणि लॉग कॅन्सल झाला मित्रांनो, ई आणि लॉग काय झालं, कॅन्सल झाला. उरला काय, yp is आला मित्रांनो मायनस एक्स स्क्वेअर लॉग एक्स कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय 2 इज वर yp, सिम्पल. ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण परत 2 क्वेश्चन घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत 2 क्वेश्चन घेऊया. आणि मित्रांनो आता मी बरेच व्हिडिओ बनवले आहेत, तर तुम्हाला ह्या सगळ्या कॉन्सेप्ट समजत असेल. आय होप. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करा, मित्रांना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.